नमस्कार प्रेक्षकांनो, नवरी मिळे हिटलरला ही मालिका आता खूपच रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. लवकरच लीला आणि अभिरामचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडणार आहे. पण सध्याच्या भागात असं चालू आहे की लीला आणि तिची फॅमिली साखरपुड्यासाठी एजंटच्या घरी पोहोचलेले असतात. लीला मात्र खूप टेन्शनमध्ये असते, कारण तिच्याकडून अंगठी हरवलेली असते. खरं तर अंगठी तिने खूप सांभाळलेली असते, पण ती कशी गेली, कुठे गेली याचा तिला काहीच पत्ता नसतो. जसं की आपण पाहिलं की लक्ष्मी आणि सरूने लीलाच्या घरी येऊन ती अंगठी चोरलेली असते, कारण त्यांना हा साखरपुडा होऊ द्यायचा नसतो. लक्ष्मीला तर तिची बहीण श्वेतासोबत एजंटचा साखरपुडा करायचा असतो आणि सासू म्हणून तिला एजंटच्या घरात आणायचं असतं. पण लक्ष्मीची इच्छा काही पूर्ण होणार नाही आहे, कारण आपल्याला तर माहितीच आहे की लीला आणि अभिरामचा साखरपुडा होणार आहे. इकडे आता साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते. लीलाचं आणि तिच्या फॅमिलीचं छान स्वागत केलं जातं. अभिराम आता लीलाला म्हणतो की लीला अंगठी दे. अंगठी कुठे? ती एजेला खरं सांगणार की अंगठी बॉक्समध्येच होती, पण कुठे गेली माहीत नाही. तेवढ्यात मावशी आई म्हणते की अंगठी माझ्याकडे आहे आणि ती खोटी अंगठी त्या बॉक्समध्ये ठेवते. एजे मावशी आईला बॉक्स उघडायला लावतात आणि बघतात तर काय, अंगठी तर दुसरीच आहे. अंगठी एजंटच्या खूप मनाजवळची असते आणि ती ते ओळखणार नाही असं तर होणारच नाही. अंगठी बघताच त्यांना कळतं की ही तर दुसरीच अंगठी आहे, अंतराची अंगठी नाही आहे. आणि बघून त्यांना खूप राग येतो. ते लीलाला प्रश्न विचारतात की लीला, खरी अंगठी कुठे? ही ती अंगठी नाही आहे जी मी तुला दिली होती. लीला आता खूप घाबरते. लक्ष्मी आणि सरू तर ह्याच क्षणाची वाट बघत असतात. त्या लगेच चान्स मारतात आणि लीलाला आणि तिच्या फॅमिलीला नाही नाही ते बोलतात की अंगठी नेमकं हरवली की ह्यांनी विकली पैशासाठी. लीलाला हे सगळं ऐकून खूप राग येत असतो. पुढे आता दुर्गा म्हणते की साधी एक अंगठी ही मुलगी सांभाळू शकली नाही, तर या एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी ही कशी सांभाळणार? हिला तर काहीच येत नाही. हे सगळं ऐकल्यावर लीलाला खूप दुःख वाटतं आणि रागसुद्धा येतो आणि ती म्हणते की हो खरंय, मला काहीच येत नाही, काहीच जमत नाही मला. आणि असं बोलून ती तावातावाने तिथून बाहेर निघून जाते आणि घराच्या स्विमिंग पूलजवळ ती जाते. तिच्या मनात तेच विचार घोळत असतात की सगळे तिला कसे बोलले की अंगठी हरवली, अंगठी विकून खाल्ली, हिला काहीच येत नाही. आणि असा विचार करत असताना तिचा पाय स्विमिंग पूलमध्ये घसरायला लागतो. तेवढ्यात तिथे एजे येतात आणि तिला सावरतात, तिचा हात पकडतात आणि तिला स्विमिंग पूलमध्ये पडण्यापासून वाचवतात. तर आता पुढे एजे तिला समजावून तिथून साखरपुड्यासाठी घेऊन जाणार आहेत, कारण आपल्याला तर माहीतच आहे काहीही करून एजे लीलासोबतच साखरपुडा करणार आहेत. इकडे आता आजीसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात, कारण आजीलासुद्धा लीला सून म्हणून पसंत असते. आजी देवाजवळ येतात आणि देवाकडे प्रार्थना करतात आणि देवाच्या पायाशी हात लावतात. तेवढ्यात अंगठी त्यांच्या हातात येऊन पडते, कारण आपण तर पाहिलेलंच आहे की अंगठी ही गणपतीला घातलेल्या हारातच अडकलेली असते आणि ती आजीच्या हातात येते. अंगठी बघून तर आजीला खूप आनंद होतो, कारण अंगठीमुळेच साखरपुडा थांबलेला असतो. आता लगेचच आजी ती अंगठी जाऊन अभिरामला देणार आणि हा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडणार. आणि जसं की आपण पाहिलं आहे की लीलाच्या वडिलांनी त्यांच्या होणाऱ्या जावयासाठी म्हणजे एजंटसाठी ड्रेस आणलेला असतो, पण दुर्गा तो ड्रेस फेकून देते, कारण तो त्यांना शोभणारा नाही असं तिचं म्हणणं असतं. पण एजे मात्र तोच ड्रेस घालताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्याच ड्रेसवर एजे साखरपुडासुद्धा करणार आहेत. तर तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी उत्सुक आहात का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.